जय हिंद भावांनो, यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। तर आज 15 डिसेंबरला जे यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंग मध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती मुलं पास केले, सेकंड ग्रुपचे किती मुलं पास केले आणि 1600 मीटर रनिंग साठी आज टायमिंग काय देण्यात आला होता, टोटल किती मुलं घेतले, टायमिंग या ठिकाणी किती देण्यात आला होता आणि मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही। तर काय काय मुलांनी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे। ठीक आहे, आणि ग्राउंडच्या अंदर उंची त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, त्याचबरोबर काय काय मुलं जे आहे एक्सिलेंट मध्ये रनिंग काढून सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा जे आहे बाहेर केला जात आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय त्या ठिकाणी, कोणकोणते टेस्ट ग्राउंडच्या अंदर होत आहे, कोणकोणते फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे। सर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांग। यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा आज 15 डिसेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता 15 डिसेंबर। तर आज ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 15 डिसेंबरला झालं तर ते मुलं रात्री 14 डिसेंबर पासून रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर 8-9 वाजतापासून हजर होते आणि काय काय मुलांना आज घरी पाठवण्यात आलं। कोण की पहा काय काय विद्यार्थ्यांना काय वाटलं, त्यांच्या हॉल तिकीटवर 15 डिसेंबर तारीख होती तर ते मुलं आज सकाळी 15 डिसेंबरला त्या ठिकाणी आले होते तर त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे, एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर यायचं आहे। तुमच्या हॉल तिकीटवर 16 डिसेंबर तारीख असेल तर तुम्हाला 15 डिसेंबरला रात्री 9-10 वाजता त्या ठिकाणी पंकज जोशी स्टेडियम अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला हजर राहावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच, आर्मीची भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर पासून चालू झालेली राहते। ठीक आहे, तर कारण की भरपूर मुले नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे त्यांचा। तर भरती कशा प्रकारे झाली तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काय सुनायला 11 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। ठीक आहे, तर सर्वात अगोदर आज मुलांना गेटच्या अंदर रात्री 11 वाजता एंट्री दिली 14 डिसेंबरला। ज्यांचा ग्राउंड 15 डिसेंबरला होता त्या मुलांना 14 डिसेंबरला रात्री 11 वाजतापासून गेटच्या अंदर एंट्री दिली आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट आर्मीला चेक करत आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि हे 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते। ठीक आहे, तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। त्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर जे प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी मुलांची उंची घेतल्या जात आहे। ज्यांची उंची 168 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे तर ते विद्यार्थी वेगळे बसवले जात आहे, ज्यांची 168 सेंटीमीटर आहे ते मुलं वेगळे बसवले जात आहे। तर ज्यांची उंची बसली नाही स्टार्टिंगला तर तुम्हाला घाबरायचं नाही, तुम्हाला चान्स भेटते, तुमची सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। ज्यांचं हाईट नाही बसली त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर जे काय होतं त्या ठिकाणी मुलांना फक्त बसून ठेवलं जातं आणि जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100 मुलांचं त्या ठिकाणी एक ग्रुप तयार केला जात आहे, ग्रुप 100 मुलांचा तयार केला जात आहे आणि आर्मीला त्या ठिकाणी पूर्ण मुलांना मोटिवेट करत आहे, आपले डॉक्युमेंट बरोबर ठेवा, कोणासोबत बोलू नका, आराम करा। ठीक आहे, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आर्मीला मोटिवेट करत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आज एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, ज्यांचं ग्राउंड 16 डिसेंबरला, 17 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 20 डिसेंबर, 21 डिसेंबर तुमचं जेव्हा पण ग्राउंड असेल तर मला मेसेज करा तुम्ही इंस्टाग्रामवर। माझं इंस्टाग्राम जे आयडी आहे गोपाल अनखळे 120 यावर तुम्ही मेसेज करा। आज जे एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी ज्या 400 मीटरच्या ट्रॅकवर त्या ठिकाणी बसवले आणि आज 100 मुले एका बॅचमध्ये त्यांनी रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो टोटल 55 मुले त्यांनी आज रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे 21 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं घेतले आणि एक्सिलेंटसाठी जो टाइम देण्यात आला होता तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम दिला होता आणि सेकंड ग्रुपसाठी जे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम दिला होता आणि एक अशी बॅच होती त्यामध्ये 100 मुले सोडले आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 51 मुले त्या ठिकाणी घेतले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे 13 मुले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे होते। ठीक आहे, तर अशा प्रकारे मुलं या ठिकाणी घेतल्या जातात आणि टायमिंग पूर्ण दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत। जेवढे पण मुलं येत आहेत तेवढे मुलं त्या ठिकाणी घेत आहेत। ठीक आहे, तर मुलं जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी ग्राउंड मारत नाही कारण की थंडीचा टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी। ठीक आहे,
तर हे सर्व झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं. जे मुलं रनिंगमध्ये कटले त्यांचे हात त्या बाल्टीमध्ये बुडवल्या जातात आणि त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जातात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची जी पुढची प्रोसेस होत आहे, तर सर्वात अगोदर त्यांचे त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, फोटो वगैरे त्या फॉर्मवर मुलांना चिपकावं लावत आहे. ठीक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर सर्वात अगोदर मुलांचं काय होतं त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे. बायोमॅट्रिक्समध्ये मुलांचं जे आहे थंब वगैरे त्या ठिकाणी जे घेतल्या जात आहे. ठीक आहे. डोळे वगैरे चेक केल्या जात आहे. तर सर्वात अगोदर बायोमॅट्रिक्स होत आहे आणि बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी ड्रग टेस्ट त्या ठिकाणी होत आहे. तर ड्रग टेस्ट म्हणजे काय, तर ह्यामध्ये ते पाहता की कोणी इंजेक्शन वगैरे लावलाय का बा, इंजेक्शन लावून या ठिकाणी कोणी धावलाय काय, यामध्ये जर तुम्ही सापडले त्यांना तर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. एक लक्षात ठेवा. तर इंजेक्शन वगैरे काही तुम्ही त्या ठिकाणी लावू नका, आम्ल पदार्थ वगैरे काही सेवन त्या ठिकाणी तुम्ही करू नका. ते टेस्ट त्या ठिकाणी होतं आणि काय काय मुलं त्यामध्ये सापडत सुद्धा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे टेस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची लॉंग जंप घेतला जात आहे. लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग घेतली, झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा घेतला जात आहे. तर 10 पुलअप्सचा झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचं त्या ठिकाणी काय होतं की आणखीन त्यांना जे उंची त्या ठिकाणी मुलांची घेतली जात आहे. आता जे मुलं ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये जरी रनिंग काढली ते सुद्धा काही मुलं जे उंचीमध्ये कटत आहे. 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे. 168 सेंटीमीटर पेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर फेल केला जात आहे, अपात्र केला जात आहे. तर उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती सुद्धा होत आहे. तर छाती त्या ठिकाणी 78 सेंटीमीटर लागत आहे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. तर काय काय मुलं ॲक्सिडेंटमध्ये सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा छातीमध्ये काही मुलं या ठिकाणी कटत आहे. आणि छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी वजन सुद्धा मोजलं जातं. तर वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे. ठीक आहे. तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे, 50 किलोच्या खाली वजन असेल तर 1 किलो वाढवण्याचा तुम्ही कसा या ठिकाणी प्रयत्न करा, कारण की 50 किलोच्या वरतं त्या ठिकाणी वजन आपलं बसलं पाहिजे. तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होतं. डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीला चेक करत आहे. हॉल तिकीट लागत आहे त्या ठिकाणी, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, 50 फोटो सोबत न्या, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, सरपंचाचा रहिवासी दाखला, हे सर्व त्या ठिकाणी लागत आहे. नोटरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी, नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. आणि तुमच्याजवळ स्पोर्ट्समॅनचं जर काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट न्या. तुमचं NCC झालं असेल, ए सर्टिफिकेट झालं, बी सर्टिफिकेट झालं, सी सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट न्या. NCCचे बोनस मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी आर्मीला घेत आहे. तर झेरॉक्सचा कोणकोणत्या लागत आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड झालं, आधार कार्डची झेरॉक्स, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटची झेरॉक्स, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेटची झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स, त्याचबरोबर TCची झेरॉक्स, डोमिशियलची झेरॉक्स. तर ह्या एवढ्या झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे, बाकी ओरिजिनल तुम्ही सोबत नाही. ठीक आहे. तर ओरिजिनली डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी न्यायचे आपल्याला. आर्मीला एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेता. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस जी आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत आर्मी रॅली भरतीची आहे. तर अशा प्रकारे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज दुसरा दिवस होता. 15 डिसेंबरला अशा प्रकारे आज ग्राउंड झालं. तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड होता, एक लक्षात ठेवा. तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर मला तुम्ही मेसेज करा इंस्टाग्रामवर. ज्यांचं सुद्धा ग्राउंड 16 डिसेंबरला, 17, 18, 19, 20, 21ला असेल तर माझं इंस्टाग्राम ID गोपाल वानखडे 120 आहे. यावर तुम्ही मेसेज करा. ठीक आहे. तर होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीबद्दल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.